नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पोर्टलवरती नवीन आलेली अपडेट काय आहे? शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याबाबत ज्या जागा येणार आहे त्या जागेसंदर्भात, जाहिराती संदर्भात काय अपडेट आलेला आहे? जागा कमी येणार, जास्त येणार, जाहिरात कधी येणार, उशीर होणार का? का होणार किंवा लवकर येणार ते कसं लवकर येऊ शकतं? किंवा पीटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या यादीचं पुढे काय झालं? संच मान्यता GR बाबत सध्या काय प्रोसेस चालू आहे? थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया व्हिडिओ शेवटी. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं मला गुरु 5.0 ची बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 7 दिवसापूर्वी बॅच चालू झालेली आहे. बॅच मध्ये फी तुम्हाला 1999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. ही बॅचची सगळी फीचर्स आहे. तो ही सगळी टीम तुम्हाला ह्या बॅच मध्ये गाईड करणार आहे. ज्या टीमने मागच्या वर्षभरामध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची निवड शिक्षक भरतीतून केली. सो नक्कीच या टीमकडे शिकवायला तुम्हाला आवडेल. आणि युट्यूब वरती यांची लेक्चर पण अवेलेबल आहे. तुम्हाला जर वाटतं की लेक्चर बघून माझ्या या स्कोर मध्ये फरक पडणार आहे, कारण टेट मध्ये ज्याचा स्कोर जास्त त्याची निवड हवं त्या ठिकाणी होणार. सो लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही अडचण असेल खालच्या नंबरवरती कॉल करा. दुसरा महत्वाचा मुद्दा, टेट किंवा जेवढ्याही बॅचेस इग्नाइट अकॅडमीकडनं आतापर्यंत घेतल्या गेल्या किंवा आताही होतील, सगळ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना 450 टेस्ट फ्री मध्ये असणार आहे. 450 टेस्ट मध्ये 400 तुम्हाला टॉपिक व्हायचा आहे आणि 50 तुम्हाला फुल लेंथ टेस्ट आहे. विषयानुसार तुम्हाला टेस्ट आहे. इंग्लिश 40, 60, मराठी 60, रिझनिंग 100, मॅथ 60, पेडॉलॉजी 60 आणि जीके 60 टेस्ट असणार. सगळ्या टेस्ट तुम्हाला जर फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर 50% ऑफ मध्ये म्हणजे 299 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल. बॅचच्या विद्यार्थ्यांना हे घ्यायची गरज नाही. बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट फ्री असणार. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट आपण बॅचेस किंवा टेस्ट परचेस करू शकता. ह्या टेस्ट तुम्हाला बायलिंग्युअल मराठी प्लस इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे. लँग्वेजचे प्रश्न जर तुम्हाला सोडले, बाकी सगळे विषयाचे प्रश्न तुम्हाला बायलिंग्युअल असतात. तर या मुख्य मुद्द्याकडे बघा. एक पवित्र पोर्टलला आलेली अपडेट होती 28 फेब्रुवारी 2025 ची, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या टप्प्यासाठी बघा इथे दिलंय, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक सेवक शिक्षक पदावर दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदत वाढीबाबत, म्हणजे ही तिसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात आलेली. बघा ही मुदत वाढ तुम्हाला माहिती असेल 20 जानेवारी 2025 रोजी चालू झाली होती आणि ही 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली होती. पण अजूनही बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आस्थापनांनी जाहिराती दिलेल्या नाहीये किंवा काही आस्थापनांना जाहिरात देण्यासाठी उशीर होतोय. याला भरपूर कारण आहेत. बिंदू नामवली पद्धतीने किंवा संच मान्यतेनुसार हे सगळं अपडेट करावं लागतं. काही संस्थांनी आतापर्यंत केलेलंच नसेल, बऱ्याच वर्षानंतर जर ते करत असतील, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि दुसऱ्या तिसऱ्या फळीतून गेल्याशिवाय हे ऍड इथे येऊ शकत नाही. तो त्यासाठी उशीर होते. आतापर्यंत आज अखेर राज्यातील 1721 व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण 1902 जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. आता ही पदसंख्या नाहीये, 1902 ही पदसंख्या नाहीये. आस्थापना टोटल 1721 आहे. म्हणजे संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, वेगवेगळ्या आहेत. त्या प्रत्येकामध्ये 1, 2, 4, 5, 10, 12 एवढ्या जागा व्हेकंट असतात. मग अशा टोटल 1902 जाहिराती आलेल्या. जाहिराती आता या प्रत्येकामध्ये जागा असणार 2, 3, 4, 2, 3, 4 असणार. म्हणजे असं समजा सरासरी तुम्ही जरी पकडलं 2, 3 जरी पकडलं तर साधारणतः 6 ते 7 हजारापर्यंत इथे वॅकन्सी आलेली आहे. मी 3 लमसम पकडलं, 3 टेंटेटिव्ह पकडलं आणि 2000 जरी पकडलं तर 6000 पदांसाठी जाहिरात ऑलरेडी आलेली आहे. एका आस्थापनाची ऍटलीस्ट 2-3 जागा तर असतील. यांची एकच आहे, यांच्या 2 आहे, यांच्या 4 आहे, सरासरी 3 पकडली 6000 पर्यंत व्हॅकन्सी आलेली. पण अजूनही आपल्याला अपेक्षित आहे 10 किंवा 10,000 प्लस जायला पाहिजे. सो अजूनही काही आस्थापनांची विनंती होती की ही जाहिरात देण्यासाठी आम्हाला मुदतवाढ देण्यात यावी. सो ही मुदतवाढ आता बघा 20 जानेवारी ते 28 फेब्रुवारी होती. आता ही मुदतवाढ 15 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. पण अद्यापही 15 तारखेपर्यंत जर नाही झालं तर परत वाढण्याची शक्यता असू शकते. आता आपण गृहीत धरूया कदाचित शेवटची असेल 15 मार्च. शंका आहे की वाढण्याची शक्यता आहे, कारण या आस्थापनांना अजून जाहिराती बनवायच्या आहे. त्यानंतर सर्व आस्थापनांना त्यांनी सांगितले काही तुम्हाला मदत वाटली तर ह्या मेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता आणि माहिती घेऊ शकता. हा
तिला जाहिरात याच्यावरती द्यायची आहे, ह्या वेबसाईटवरती, आणि काही अडचण असेल तर ह्या मेलवर तुम्ही कॉन्टॅक्ट साधायचा मी सांगितलंय. सो 6,000 पर्यंत जाहिरात आलेल्या आहे, अजूनही जाहिरात येणं अपेक्षित आहे. तर दुसरा टप्पा उशीर होणार का? बऱ्याचशा सोशल मीडियावरती अशी पण न्यूज फिरत आहे. आता त्यामध्ये बघा, भरतीसाठी रिक्त जागा कधीच्या हव्यात, तर तुम्हाला माहिती आहे की 2022-2023 ह्या वर्षाच्या रिक्त जागा इथे कन्सिडर केल्या जाणार आहे. जे आपल्याला माहिती 65,000 शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या, पैकी 20-22 हजारापर्यंत शिक्षक भरती राबवली गेली, पैकी 18,000 विद्यार्थी शिक्षक रुजू झाले. सो अजूनही मोठ्या संख्येने रिक्त पद आहेत, पण ह्या 22-23 पर्यंतची रिक्त पदसंख्या लक्षात घेऊन आणि ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक या पदावरती रुजू झाले गैरहजर होते, अशा सगळ्या लक्षात घेऊन 10% पण त्यामध्ये ऍड करा. त्या सगळ्या गृहीत धरल्या तर 10,000 प्लस जागा येणं अपेक्षित आहेच आणि येतीलच. दुसरं महत्वाचं याच्यामध्ये बघा, शिक्षक बदली प्रोसेस पण सांगते बघा, एप्रिल मेच्या दरम्यान शिक्षक बदलीची प्रोसेस पण होते. आता शिक्षक बदलीची प्रोसेस झाल्यानंतर ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी एखादा शिक्षक बदली झाला. आता इथे व्हॅकन्सी असेल म्हणून तो बदली झाला, तर ही व्हॅकन्सी क्रिएट होणार आहे. ही व्हॅकन्सी नव्याने क्रिएट होणार आहे, याची अपडेट तुम्हाला घ्यावी लागेल. किंवा बदली करताना इथला व्यक्ती इथे, इथला व्यक्ती इथे असा पण केला जातो. हे पण लक्षात घेतलं तर त्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्याची ऍक्च्युअल प्रोसेस चालू होण्यासाठी कदाचित एप्रिल उजाडू शकतो. जे हा मार्च आता चालू आहे, एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची जाहिरात येणं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. आणि अजूनही तुम्हाला माहिती आहे टेट 2025 पण पेंडिंग आहे. तो शक्यता आहे की दुसऱ्या टप्प्याची जाहिरात मार्च एंड, मॅक्सिमम फार कमी शक्यता आहे, पण एप्रिलमध्ये जाईल. एप्रिल मेच्या दरम्यान ही दुसऱ्या टप्प्यात जाहिरात येणं अपेक्षित आहे. एप्रिलमध्येच खरं म्हणजे ही पडायला पाहिजे, कारण या संदर्भात जास्त काही काम करायची गरज नाहीये. 22-23 ची तुम्हाला संच मान्यता त्यानुसार करायचा आहे, नवीन संच मान्यता लागू पण नाहीये. सो 22-23च्या रिक्त पदांच्या जागा तुम्हाला भरायच्या आहे. सो आताची जी प्रोसेस चालू आहे याचा आणि त्याचा काही संबंध नाही. सो या महिन्याच्या एंड किंवा एप्रिलमध्ये जाहिरात येण्याची खूप जास्त शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पण लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता घोषित होईल, आज उद्यामध्येच निकाल लागेल, डेट फायनल होईल. त्याच्या आचारसंहिता जर लागल्या तर दुसरा टप्पा हा लांबला जाऊ शकतो. शक्यता 0.1% आहे म्हणजे आहे, पण त्याच्या अगोदरच घेतल्या तर नक्कीच एप्रिलमध्ये ही प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल आणि दुसरा टप्पा कम्प्लीट होऊन मग आचारसंहिता लागली तर डेटला मात्र उशीर होऊ शकतो, लक्षात. टीईटी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे काय, आता हा एक मुद्दा आहे ना, हा या टप्प्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी महत्वाचा मुद्दा असू शकतो. आपल्याला माहिती आहे की पाठीमागे काही दिवसापूर्वीच यावरती चर्चा झाली होती की ह्या दुसऱ्या टप्प्याचं काय बघा, हे कारण असू शकतं का उशीर व्हायला या एक्झामसाठी. तर ही जी टीईटी आता यामध्ये 22-23 चे विद्यार्थी 100% असू शकणार आहे. 22-23 ला जे विद्यार्थी शिक्षक होते त्या शिक्षकांची जर टीईटी अनुत्तीर्ण असतील ते, म्हणजे त्यांनी मागितली माहिती बघा, मध्ये पाठीमागे पण याच्यावर व्हिडिओ मी घेतला होता. प्रशांत बन्सीलाल बम सदस्य आहेत महाराष्ट्र विधानसभेचे, त्यांनी ही माहिती मागितली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व्हिस संमेलन यांच्यावर सादर करायचंय. म्हणजे 28 पर्यंत ही सगळी माहिती, कसली माहिती, टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती. आता ही जर माहिती मोठ्या प्रमाणात असेल याच्यावरती निर्णय काय घ्यायचा, त्यांना अजून संधी द्यायची की त्यांच्या जागा रिक्त करून त्या जागा भरल्या जायच्या, त्यावरती निर्णय जर असेल तसा, तो निर्णय जर अजून होत नसेल तर ही जाहिरात थोडी अजून मोठ्या संख्येने येऊ शकते. थोडासा उशीर होण्याचे चान्सेस यामुळे पण असू शकतात. पुढे घेऊन जातो तुम्हाला, त्या अगोदर तुम्हाला मी एक बदलीचं पत्रक दाखवतो बघा. बदली संदर्भात प्रोसेस जी आहे, बदलीची प्रोसेस आहे ना, एप्रिल मे ला जनरली होते, एप्रिल मे पर्यंत एंड होते. त्या संदर्भात ना गव्हर्नमेंटचा GR आहे नोव्हेंबर 2024चा, नोव्हेंबर 2024चा GR आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व मे विसेन्स IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना हा पत्रक या म्हणता येईल याला, हे पत्रक आहे कशा संदर्भातलं आहे, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलाबाबतचं वेळापत्रक कसं असेल. तर त्यांनी यात सुचवलं बघा, डेट नुसार तुम्हाला थोडक्यात दाखवतो काय असणार आहे. शासन निर्णयानुसार काय होणार आहे, 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत काय होणार आहे, शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या व त्यानुसार प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे. त्यानंतर 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे या संबंधात माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणे. अशा सगळ्या प्रोसेस जर करत गेला, शेवट त्यांनी दिलेलं बघा डेट काय आहे, 31 मे पर्यंत आहे. काय अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे, विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे. जे 31 मे पर्यंत बदल्यांची प्रोसेस कम्प्लीट होते असा हा
काय परिपत्रक सांगतात. मग हे जर लक्षात घेतलं तर इथे सुद्धा तुम्हाला जर तसं असेल तर त्याला वेळ लागू शकतो. बघा ह्या सगळ्या शक्यता मी तुम्हाला सांगतोय, यावर तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. हे सगळं बघितलं आता हे म्हणजे टेट 2025 ला उशीर होईल, मात्र याचा आणि आता जी जागा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याचा आय थिंक सो काही संबंध नसावा, कारण 22-23 ची रिक्त पदे जी आहेत ती भरायची आहे. टोटल संख्या त्याच्या अंशाने रिक्त पदं भरायची आहे. सो ती नंतर मग हे झाल्यानंतर यांना नियुक्ती द्यायची, नियुक्ती देताना देता येत त्यांना महाराष्ट्रात कुठे नियुक्ती देता येणार आहे. सो याचा त्याचा संबंध नाही, पण बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियामध्ये मुलांनी टाकले कमेंट्सवर बदलीचं काय बदलीची प्रोसेस ही चालू राहणार आहे. पण 22-23 ची संच मान्यतेनुसार ज्या जागा रिक्त आहेत त्या जागा आता दुसऱ्या टप्प्याला भरती प्रक्रियेत राबवल्या जाणार आहे. त्याचा आणि या बदलीचा काही संबंध राहणार नाही. हा, त्याचा आणि हा बदली संबंध असू शकतो, तो टेटला पुढे बघूया आपण, पण आता तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये याचा काही संबंध असणार नाही. सो बदलीची प्रोसेस जरी एप्रिल मेला असेल तरी पण लक्षात घ्या, 22-23 संच मान्यता, 22-23 ची रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मग एप्रिल मध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्याची शक्यता जास्त आहे. ओके, पुढे घेऊन जातो. संच मान्यतेचा अपडेट काय? संच मान्यतेनुसार तुम्हाला बघा, तुमचा संच मान्यतेचा आणि तुमचा या दुसऱ्या टप्प्याचा काही संबंध नाही, आणि संच मान्यता ही मागच्या वर्षात आलेली संच मान्यता आहे. त्यानुसार येणाऱ्या पुढच्या शिक्षक भरतीला या संच मान्यतेनुसार तुम्हाला पदभरती केली जाणार आहे. सो दुसऱ्या टप्प्याला ही काहीच अडचण नाही आहे. पण अपडेट द्यायचं म्हटलं तर मागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक संघटना माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना भेटलेले आहेत, आणि दादाजी भुसे यांनी सांगितलं आहे की शिक्षक संच मान्यता प्रश्नावर तोडगा काढून दादा भुसे यांची शिक्षक संघास आश्वासन देण्यात दिलं आहे. पण अजूनपर्यंत असे काही ऑथराईज नोटीस आली नाही. पण आजचा पुढारीचा पेपर जर बघितला बघा, 3 मार्चची पेपरला ही बातमी आहे. नवीन संच मान्यता निकषामुळे शाळा अडचणीत, याच्यावरती पण पाठीमागची व्हिडिओ घेतलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, त्यामध्ये चेक करा. आणि मी तुम्हाला एक टेलिग्रामची लिंक पण दिली, त्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथे सगळे अपडेट सगळेच विद्यार्थी टाकू शकतात. त्या ग्रुपमध्ये डिस्कशन पण चालू असतं. सो त्यानुसार तुम्ही एक फॉलो करा आणि मेल पण करायला मी सांगितलं, तो मेल पण फॉलो मेल करून त्याचा स्क्रीनशॉट पण आम्हाला पाठवा. तर यामध्ये संच मध्ये काय सांगितलंय, तर त्यांनी सांगितलं बघा, हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार, शिक्षक संघटनांचा तीव्र निषेध, याचा इफेक्ट टेट 2025 नंतर होणार शिक्षक भरतीला नक्कीच होणार आहे. त्यात त्यांनी सांगितलं बघा, 20 पेक्षा कमी पद वर्गांना विशेष शिक्षक मंजूर नाही. 20 पेक्षा कमी पद असेल तर विशेष शिक्षक मंजूरच नसणार आहे. सो येणाऱ्या मुलांसाठी अडचणीचा मुद्दा आहे बघा. इथे त्यांनी सांगितलंय, राज्य शासनाने 15 मार्च 2024 चा GR बघा तयार केले. संच मान्यतेचे निकष अटी अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन करणारे आहेत. विद्यार्थी, शिक्षक व DED BEd बेरोजगार भावी शिक्षक या तिन्ही घटकांवर अन्यायकारक आहे, हा शासनाने रद्द करावा, अन्यथा न्यायालयीन लढा दिला जाईल, असं म्हणणं आहे प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षक संघटना, त्यांचं म्हणणं आहे. सो 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर विशेष शिक्षकच नसणार आहे. बऱ्याच मुलांच्या जागा ह्या काय रिक्त राहणार नाहीये, शिक्षकांच्या जागा रिक्त राहणार नाहीये, मुलांना पुढे भविष्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. या संदर्भात पाठीमागे पण तुम्हाला बघा, झी टीव्हीने पण ही न्यूज लावली होती की काय सरकारचा शाळा बंद करण्याचा प्रयत्न शिक्षक संघटनेची काय मागणी. तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये कळवा. दुसरा टप्पा ह्या मार्च एंड पर्यंत सगळ्या ऍड येऊन जातील. एप्रिल मेला दुसरा टप्पा पूर्ण कम्प्लीट होऊन या नवीन वर्षामध्ये अकॅडमिक इयरमध्ये जून मध्ये नवीन शिक्षक पण रुजू. बाकीचा असा विशेष काही घटक याला अडथळा नाहीच आहे. तो आता फक्त ऍड देण्याची प्रोसेस फास्ट झाली, एप्रिल मे मध्ये तुमची दुसऱ्या टप्प्याची पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल. सो त्यानंतर मात्र टेट 2025 चे पण मुलं अभ्यास करत आहे. तुम्हाला पण या टेट 2022 ला मार्क कमी असेल तर प्रोसेसमध्ये राहाच तुम्ही दुसऱ्या टप्प्याच्या, पण टेट 2025 ची पण तयारी चालू ठेवा. तयारीसाठी तुम्हाला आवश्यकता वाटली मार्गदर्शनाची तर इग्नाइट अकॅडमी हा चांगला ऑप्शन आहे. सो ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही बॅच परचेस करू शकता. काही अडचण असेल हा हेल्पलाईन नंबर आहे 88-88-25-6117, ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा. चॅनल पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये